उकळत्या पाण्यामध्ये कोथिंबीर टाकून तर बघा अतिशय भन्नाट असा पदार्थ तयार होतोय। तर याचं आपण काय बनवलंय ते पाहण्यासाठी व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पहा। वेळ न घालवता आपण रेसिपीला सुरुवात करूया। सर्वप्रथम इथे घेतलेले आहे 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या आणि 7 ते 8 हिरव्या मिरच्या। आता एका मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण हे टाकून बारीक सरसं वाटून घेऊया। तर बघा याचं आपण वाटण बनवून घेतलेला आहे। यानंतर सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे ती म्हणजे ही कोथिंबीर। तर कोथिंबीर अगोदरच स्वच्छ धुवून घेतलेली होती, त्यानंतर कोरडी करून घेतलेली आहे। तर आता आपल्याला ही कोथिंबीर अगदी बारीक सरसं चिरून घ्यायची आहे। तर बघा याची कोवळी देठ देखील मी घेतलेली आहेत। भरपूर अशी कोथिंबीर घेतलेली आहे, अगदी कोवळी हिरवीगार अशी कोथिंबीर आपल्याला इथं घ्यायची आहे। तर आता आपण ही कोथिंबीर बारीक अशी चिरून घेऊया। तर बघा शक्य तितकी अगदी बारीक सरशी ही कोथिंबीर चिरून घ्यायची, म्हणजे अशी जवळजवळ कट करायची, म्हणजे छान अशी बारीक सरशी चिरली जाते। तर बघा या पद्धतीने आपण इतर राहिलेली सर्व कोथिंबीर देखील चिरून घेऊया। अतिशय सोपी आणि झटपट अशी रेसिपी आहे, त्याचबरोबर टेस्टीही आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा। तर बघा सर्व कोथिंबीर मी चिरून घेतली। यानंतर इथे घेतलेलं आहे 1 वाटी बेसन पीठ। एका भांड्यामध्ये आपल्याला हे बेसन पीठ घ्यायचं आहे। त्याचसोबत पाव वाटी बारीक रवा यामध्ये घालायचा आहे। आता यामध्ये चवीनुसार आपल्याला मीठ टाकायचं आहे। त्याचबरोबर आता इथे मी घेतलेलं आहे अर्धी वाटी गरम पाणी। ज्या वाटीने आपण बेसन आणि रवा मोजून घेतला त्याच वाटीने पाणी देखील आपल्याला मोजून घ्यायचं आहे। तर बघा अर्धी वाटी गरम पाणी आपल्याला यामध्ये घालायचं आहे। थोडं थोडं करत आपल्याला यामध्ये पाणी घालायचं आहे आणि हे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे। तर बघा यामध्ये एकदम सर पाणी नाही घालायचं, थोडं थोडं करत पाणी घालायचं, जेणेकरून यामध्ये गुठळ्या तयार होणार नाहीत। तर बघा सर्व पाणी आता आम्ही यामध्ये घातलं आहे, व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया। याचं आपल्याला बॅटर बनवून घ्यायचं आहे। तर पहा बघू शकता इथे याचं मस्त असं बॅटर तयार करून घेतलेलं आहे। अजिबात यामध्ये एकही गुठळी वगैरे काही शिल्लक राहिलेली नाही। तर साधारणतः या कन्सिस्टन्सीचं आपलं बॅटर तयार झालेलं आहे। आता आपण हे बॅटर साईडला ठेवून देऊयात आणि पुढची तयारी करायला घेऊयात। तर इकडे बघा गॅसवरती कढई गरम करायला ठेवली। यामध्ये आपण टाकायचं 1 पळी तेल। तेल गरम झालं की 1 चमचा राई आणि 1 चमचा जिरे घालायचे। जिरे मोहरे छान असे तडतडले फुलले की त्यामध्ये सुरुवातीला बनवून घेतलेलं लसूण आणि मिरचीची पेस्ट घालायची आहे आणि तेलामध्ये याचा कच्चेपणा जाईपर्यंत आपल्याला परतवून घ्यायचं आहे। गॅसची फ्लेम नाही ते आपल्याला अगदी लो ठेवायची। छान अगदी खमंग असं परतवून झालं की यामध्ये आपल्याला घालायची आहे थोडीशी हळद, म्हणजे अर्धा चमचा हळद घातलेली आहे। त्याचबरोबर अर्धा चमचा धना पावडर आणि हे सर्व व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे। आता यामध्ये आपल्याला पुन्हा एकदा अर्धी वाटी गरम पाणी घालायचं आहे आणि मिक्स करून घ्यायचं आहे। गरम पाणी घातल्यामुळं काय होतं, पटकन अशी याला उकळी येते। त्याचबरोबर आता यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे। बेसनमध्ये देखील आपण मीठ घातलं होतं, त्यामुळे इथे अंदाजानुसार मीठ वापरायचं। व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं। छान उकळी आली की आता यामध्ये आपण बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे। व्यवस्थित अशी मिक्स करून घ्यायची कोथिंबीर। तर बघा ही कोथिंबीर साधारणतः 2 वाट्या होती, शिजल्यानंतर बघा अशी बारीक सरशी होते। 2 वाट्या कोथिंबीरसाठी 1 वाटी बेसन पीठ आणि पाव वाटी रवा आपण वापरलेला आहे। तर हे सुरुवातीला तयार करून घेतलेलं जे बेसनचं बॅटर होतं ते यामध्ये घालायचे। हे घालता वेळेस देखील आपली गॅसची फ्लेम आहे ती अगदी लोच ठेवायची। सर्व छान एकजीव असं मिक्स करून घ्यायचे आणि लो फ्लेमवरती हे आपल्याला शिजवून घ्यायचं आहे। तर आपल्याला हे कंटिन्युअसली असं मिक्स करत राहायचं आहे, जरासं घट्टसर होईपर्यंत शिजवून घ्यायचं आहे। तर मंडळी तुम्हाला एक निवेदन आहे की तुम्ही आपला हा व्हिडिओ कोणत्या शहरातून किंवा मग कोणत्या गावातून पाहताय ते मला कमेंटमध्ये नक्कीच कळवा, म्हणजे मला देखील समजेल की आपले व्हिडिओ कुठकुठपर्यंत पोहोचतात। सोबतच तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या घरगुती भोजन या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। तसेच युनिक रेसिपीज पाहण्यासाठी त्याचं बेल आयकॉन देखील नक्की प्रेस करा। तर बघा इथे आपलं मिश्रण घट्टसर असं झालेलं दिसतंय। यावरती आपण ताट झाकूया। 1-2 मिनिटात ताट झाकून मी हे छान असं शिजवून घेतलेलं आहे। बघू शकता हे बेसन आणि ही कोथिंबीर देखील छान अशी व्यवस्थित शिजलेली आहे। तर आता लगेचच आपल्याला ही पुढची महत्त्वाची प्रोसेस करायची आहे। तर त्यासाठी बघा इकडे एक लाकडी बोर्ड आहे, यावरती मी तेल टाकून घेतलेलं आहे। हे तेल आपण याला ग्रीस करून घेऊया, लावून घेऊया। या लाकडी पोळपाट घेतलेला आहे, यावरती पसरवून घेऊया। तुम्ही इथे ताटाचा वापर केला तरी देखील चालेल, ताटाला देखील तेल लावून ग्रीस करून घेऊ शकता। आता जे मिश्रण आहे गरमागरम आहे तो वरतीच आपल्याला यावरती
टाकायचं आहे आणि लगेच आपल्याला हे या पोळपाट्यावरती थापून घ्यायचं आहे. असं पसरवून घ्यायचं आणि थापून घ्यायचं आहे. गरम आहे तर असं उलटण्याच्या सहाय्यानेच पसरवून घ्यायचं आहे. जितकी तुम्हाला जाड पातळ वडी हवी असेल ना तितकं ते तुम्हाला थापून घ्यायचं आहे. तर मंडळी, आपण याच्या बनवतोय मस्त अशा कोथिंबीरच्या वड्या. अतिशय सोप्या पद्धतीने चविष्ट त्याचबरोबर झटपट होणारी ही रेसिपी आहे. त्याचबरोबर यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये कोथिंबीर घातलेली आहे, त्यामुळे रेसिपी तितकीच पौष्टिक आहे. तर बघा, असं पसरवून घ्यायचं आहे आणि साईडने मी असं याला चौकोनी आकार देते, कारण मी याच्या चौकोनी वड्या पाडणार आहे. तुम्ही हव्या त्या आकारामध्ये वड्या कट करून घेऊ शकता. तर बघा, छान असं याला चौकोनीचा शेप दिला आहे, म्हणजे आपल्याला कट करायला देखील सोपं पडेल. आता आपल्याला हे थोडंसं जरासं थंड होण्याकरता ठेवून द्यायचं आहे. हलकंसं थंड झालं की लगेच आपण याच्या वड्या पाडून घेऊया. आता हे जरासं थंड झालेलं आहे, म्हणजे जास्तही थंड नाही, हलकंसं असं गरम आहे. तोवरती त्याच्या आपल्याला वड्या पाडून घ्यायच्या आहेत. तर पहा, मी ते चौकोनी आकारामध्ये या वड्या कट करून घेते. तुम्ही तुमच्या आवडीनुसार कोणत्याही आकारामध्ये याच्या वड्या पाडून घेऊ शकता. तर पहा, इथे आपण सर्व वड्या बनवून घेतलेल्या आहेत. यामधली एक वडी मी तुम्हाला काढून दाखवते. तर पहा, वडी पाहूनच तुम्हाला समजत असेल तर आपली कोथिंबीर वडी किती छान खमंग अशी झालेली आहे. दिसायलाही सुंदर दिसते, चवीला तर तितकीच अप्रतिम आहे. अतिशय सोपी आणि झटपट अशी ही रेसिपी आणि वेगळ्या पद्धतीने बनवलेली आहे. तर तुम्हाला ही पद्धत आवडली का ते मला कमेंटमध्ये नक्की कळवा, आणि आवडली असेल तर एक लाईक जरूर करा. तर आता आपल्याला ना या ज्या वड्या आहेत त्या फ्राय करून घ्यायच्या आहेत. त्यासाठी बघा, इकडे मी गॅसवरती तवा ठेवलेला आहे. यावरती एक पळीभर मी तेल टाकलेलं आहे. तर या वड्या मी शॅलो फ्राय करून घेणार आहे. हवं तर तुम्ही डीप फ्राय देखील करून घेऊ शकता. मीडियम फ्लेमवरती आपल्याला या वड्या तळून घ्यायच्या आहेत. आता सर्व वड्या या तेलामध्ये सोडून घेऊयात आणि छान खमंग जराशा कुरकुरीत खुसखुशीत होईपर्यंत या वड्या आपण तळून घेणार आहोत. तर पहा, इकडे सर्व वड्या आपण तव्यावरती सोडल्या. त्यानंतर जरासं तवा असा गोल फिरवून घेतला, म्हणजे तेल आसपास कडेपर्यंत ज्या वड्या आहेत त्यांना देखील लागले जाईल. 1-2 मिनिटांनी बघा अशा वड्या पलटवून घ्यायच्या आहेत. बघू शकता, खालच्या बाजूने मस्त खमंग अशा आपल्या या वड्या तळलेल्या आहेत. पलटवून घ्यायच्या. दुसऱ्या बाजूने देखील छान खमंग खुसखुशीत होईपर्यंत या वड्या आपण तळून घेऊया. बघा, मस्त अशा आपल्या या वड्या दुसऱ्या बाजूने देखील छान तळल्या गेलेल्या आहेत. मस्त तशा आपल्या या वड्या तळून झालेल्या आहेत, बघू शकता. यावरती तुम्ही तीळ देखील टाकू शकता. जेव्हा आपण वड्या थापतो ना त्यावेळेस तीळ टाकू शकता. तर पहा, वडी अगदी मस्त अशी झालेली आहे. छान खुसखुशीत खमंग, चवीला तर अप्रतिम अशी ही वडी लागते. एकदा नक्कीच या पद्धतीने बनवून बघा. रेसिपी जरी आवडली असेल तर एक लाईक जरूर करा. चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. सोबतच बेल आयकॉनही प्रेस करा. भेटूया अशाच छान नवनवीन भन्नाट आणि युनिक अशा रेसिपीमध्ये. तोपर्यंत खात राहा, मस्त राहा, सर्वात महत्त्वाचं म्हणजे हेल्दी राहा. बाय बाय.